सामाजिक कार्याचं वेड कधीपासून लागलं? वडिलांचा एक इन्सिडेंट घडला होता की आजारी होते आणि त्या अनुषंगाने एक मला शासकीय अधिकाऱ्यांनी का मदत केली होती. त्या व्यक्तीने आपल्याला मदत केल्यानंतर समाजामध्ये अशी देखील लोक देव माणसं असतात हे त्या निमित्ताने पाहायला मिळालं. घरी कोण कोण असतं आम्हाला? घरी आई वडील भाऊ भावाची मिसेस माझी मिसेस 2 मुलं आहेत. एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब फॅमिली. एकत्र कुटुंब फॅमिलीवरती एक वेगळा ठसा हा आमच्या कुटुंबाचा पहिल्यापासून. 2012 पासूनचा थोडासा आढावा घेऊयात. स्वखर्चातून काही काही उपक्रम असतात, तर त्या पद्धतीने तुम्ही केलेली कामं आता आम्हाला ऐकायची आहेत. 12 ते 17 आणि 17 नंतर मला वाटते 18-19 पासून टँकर मुक्त तालुका म्हणजे माझा वेल्हा तालुका. वा. आंतर्गत रस्त्याला तालुक्यामध्ये 2012 नंतर कॉन्क्रीटचे रस्ते, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं काम माझ्याकडनं एक आरोग्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं. अमोल दादा, मध्यंतरी आत्ता काही काळापूर्वी तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आत्ता पक्षांतर केलंय, पक्षप्रवेश केलाय, याचं नेमकं कारण काय? जर तुम्ही चित्रपटात असता तर कोणत्या नायकाची, अभिनेत्याची भूमिका तुम्हाला करायला आवडली असते? मी खरं सांगू का, अनिल कपूरांचा नायक पिक्चर आपण बघितलेला आहे. एक दिवसाचा एक दिवसाचा मुख्यमंत्री. मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. नमस्कार. राजकारणावर बोलणं वाटतं तितकं सोपं नाही, पण जेव्हा मुलाखत घेतो तेव्हा नक्की जाणवतं कामाचं बोललं पाहिजे. म्हणूनच नमस्कार, मी पूजा थिगळे घेऊन आली आहे शब्दब्रह्म प्रस्तुत कामाचं बोला या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत कुरण विंजर, वेल्हे तालुक्यातल्या या झेडपी गटातील पुणे जिल्हा परिषदेसाठी उभ्या असणाऱ्या, इच्छुक असणाऱ्या एका उमेदवाराशी आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत अमोल नलावडे. नमस्ते. नमस्कार. आपलं मनपूर्वक स्वागत करते शब्दब्रह्मच्या या पॉडकास्टमध्ये. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या जिल्हा परिषद गटामध्ये काय काय कामं झाली आहेत आणि आता काय काय कामं त्यांना करायची आहेत, आणि पुणे जिल्हा परिषदेला निवडणुकीला सामोरं जाताना त्यांचं नक्की विजन काय आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं या पॉडकास्टमधून. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते अमोल दादा. आज आपल्याला फक्त गप्पा नाही मारायच्यात, आज आपल्याला कामाचंही बोलायचं आहे. पण सगळ्यात आधी जरा आमच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व मतदारांना तुमची थोडीशी ओळख आम्हाला हवी आहे, ती तुम्ही करून द्यावी. नमस्कार, मी अमोल उल्हासराव नलावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य 2017 ते 21 पर्यंत, आणि त्याच्यापूर्वी मी माझं गाव जे आहे मूळ गाव ते निगडे मोसे गावामधून, ते आहे वेल्हे तालुक्यामध्ये पानशेत विभागामध्ये. त्या गावामधून जन्म झाला आणि पुण्यामध्ये स्थायिक झालो. त्यानंतरनं पुन्हा 2012च्या इलेक्शनच्या स्वरूपात त्या ठिकाणी जिल्हा परिषदला गेलो आणि त्यानंतरनं इलेक्शन प्रोसेस आणि बाकीच्या विषय मार्गी लागले. मग घरी कोण कोण असतं अमोल दादा? घरी आई वडील भाऊ भावाची मिसेस अच्छा. माझी मिसेस हां. 2 मुलं आहेत. एकत्र एकत्र असेल. कुटुंब फॅमिली आहे. वा. एकत्र कुटुंब फॅमिलीवरती एक वेगळा ठसा हा हां. आमच्या कुटुंबाचा पहिल्यापासून आहे. बरं. आणि तुमचं शिक्षण, बालपण कुठे झालं? माझं शिक्षण गावाकडे झालं. 5वी पर्यंत गावाला होतो आणि त्या अनुषंगाने गावच्या ज्या काही मातीमध्ये जी काही अडीअडचणी असतात ते गाव कोणतं? निगडे मोसे गावामध्ये. निगडे माझं मोसे. मूळ गाव निगडे मोसे वेल्हे तालुक्यामध्ये आहे आणि हां. त्या गावामध्ये माझं शिक्षण झालं. ते शिक्षण घेत असताना गावातील लहानपणीचे मित्र असतील किंवा चिंचा असतील किंवा शेतामधले काही उपक्रम असतील, शेतामध्ये जाऊन आंबे आणणे किंवा काही हां, बाकीचे हां. विषय आहेत, तर त्या बालपण अनुषंगाने छान गेलं. बालपण अतिशय छानपणे हां. गावाकडच्या वातावरणामध्ये गेलं. त्यानंतरनं मी डिप्लोमा केला सिव्हिल इंजिनिअरिंगचा. बरं, तुम्ही सिव्हिल सिव्हिल इंजिनियर इंजिनिअरिंगचा आहात. डिप्लोमा वा, केला वा. आणि त्या अनुषंगाने मग पुढं व्यवसायामध्ये उतरलो. व्यवसाय करत असताना मग अचानक 2012मध्ये ही राजकीय वाटचाल चालू झाली. बरं, मग घरात कोणाला राजकीय वारसा आधीचा, कोणी राजकारणात कोणत्या पदावर? पूर्वी वडील राजकीय गावचे सरपंच होते आणि ते जवळजवळ 15 वर्ष बिनविरोध सरपंच होते. बरं. राजकीय वारसा तो खूप मोठा होता आणि त्यावेळेस 2012च्या पूर्वी त्यांचं गावचे सरपंच असताना छोट्या मोठ्या गोष्टी असतात, गावच्या ज्या काही अडीअडचणी असतात, लोक येणं, त्यांचे काही हो. प्रश्न सोडवणं, हो. हे मूळचं बाळकडू त्यांच्याकडनं मिळालं आणि हं. त्या बाळकडूचा आधार घेऊन मग अचानक
प्रोसेस चालू झाली. मग वडिलांच्या आधी कोणी राजकारणात की वडिलांपासून वडिलांच्या अगोदर सुरुवात? आमचे डॉक्टर नलावडे म्हणून आमचे चुलत-चुलतेच आहेत ते. अच्छा. ते राजकारणामध्ये होते आणि ते राजकीय एक इच्छाशक्ती होती त्यांची, बरं. की या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये आपण लढायचं आणि एक वेगळा ठसा उमटवायचा. परंतु काही अपयश त्या यंत्रणेमध्ये आलं आणि त्यानंतरनं मग आमची ही 2012ला वाटचाल चालू झाली. 2012 पासून 12 ही पासून खरं तर राजकीय वाटचाल राजकीय वाटचाल म्हणूया. चालू झाली. पण सामाजिक कार्याचं वेड कधीपासून लागलं? सामाजिक कार्याचं वेड म्हणजे 12च्या पूर्वी वडिलांचा एक इन्सिडेंट घडला होता, की आजारी होते आणि त्या अनुषंगाने एक मला शासकीय अधिकाऱ्याने एका मदत केली होती बरं. त्यांच्या बायपासच्या वेळेस. तर त्यावेळेस ते इन्सिडेंट मला वेगळा जाणवला आणि त्यावेळेस मदत झाली आणि सामाजिक लोकं म्हणजे बरं. तर त्या व्यक्तीने आपल्याला मदत केल्यानंतरनं समाजामध्ये अशी देखील लोकं देवमाणसं असतात, हे त्या निमित्ताने पाहायला मिळालं मला. म्हणजे एका दुसऱ्या धर्मातील व्यक्तीने हां, आपल्यासाठी योगदान दिलं. योगदान दिलं. आपल्या पूर्ण आपल्या कुटुंबासाठी 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 आणि ती प्रेरणा प्रेरणा मिळाली. मग मिळाली. त्यानंतर तुम्ही सामाजिक कार्याची सामाजिक कार्य मग पहिलं काम जे पद असो नसो हं, हं. त्याही पूर्वीचं तुम्ही एखाद्याला समाधान दिल्याचं पहिलं काम कुठलं? मी एका ठिकाणी एक पाणीपुरवठ्याची योजना चालू होती बरं. आणि त्या गावामध्ये मी स्वतः सुपरविजन करत होतो. बरं. ते सुपरविजन करत असताना त्या गावामध्ये पाणी येत नव्हतं. हां. 2.5 3-3 किलोमीटरवरती पाणी आणायला लागायचं हां. आणि आणि ते पाणी आलं, चालू झालं. चालू झाल्यानंतरनं त्या लोकांनी मला संध्याकाळी 7 वाजता त्या गावातल्या माता-भगिनी एकत्र आल्या आणि एक असं ओटीखण त्यावेळेस पूर्वी द्यायचे. हां. तर त्यांनी मला ते दिलं आणि मला टिक्का वगैरे लावला, ओवाळलं हां. आणि त्या नळाचं पाणी पूजन केलं त्यांनी. हां. ते पाहिल्यानंतरनं म्हणलं, अमोलराव आपल्याला हे सामाजिक उपक्रम आयुष्यभर करायचा आहे. त्या अनुषंगाने मग ते वाटतं. माझ्या भागामध्ये चांदर म्हणून एक गाव आहे. हं. ते खूप म्हणजे इंटिरियर आहे. त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. अनेक अडचणी होत्या. त्या भागामध्ये एक मुलगी पाणी आणण्यासाठी गेली आणि पाणी आणण्यासाठी गेल्यानंतरनं तिकडनं वणवा आला आणि वणवा आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी हुरपळली अक्षरशः ओह! आणि ती भाजल्यानंतर तिला ससून हॉस्पिटलमध्ये आणली आणि ससून हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतरनं त्या ठिकाणी मी पाहायला गेलो, तर तिची आई शेजारी बसलेली होती. हं. ती आई म्हटली, की अमोलने त्यावेळेस विहीर केली असती, तर ती का गेली असती? तर मी तिला पाहत म्हणजे मी जस्ट नवीन इलेक्शन निवडून आलो होतो त्यावेळेस हं. आणि हं. काम करायचं राहिलेलं होतं त्या भागामधलं. तर मी म्हटलं, की ती बाई मला तर ओळखत नाही. मग मी म्हटलं, "कोण अमोलताई?" "तो अमोल नाही का जिल्हा परिषद सदस्य?" म्हटलं, "मीच आहे तो." हं. "बरं, बरं, बरं." मग मी तो खुणगाट मनाशी बाळगली हं. आणि बाळगल्यानंतरनं मग आल्यानंतरनं तालुक्यामध्ये जे काही काम करायचा सपाटा धरला, हं. तो आज तागायत थांबलेला नाही आणि ती मुलगी गेली, परंतु ती गेल्यानंतरनं जो काही म्हणजे ती मुलगी एखादी दुर्घटना खूप दुर्घटना शिकून हां, जाते शिकून आपल्याला जाते आपल्याला. असा तो आणि प्रसंग होता. त्याच्यातून तुम्ही आता एक खूप प्रेरणा घेतली असं प्रेरणा घेतली म्हणूयात. त्यातनं आणि सर्वसामान्य लोकांसाठी ते करण्याची उमेद एक वेगळ्या पद्धतीची जाणवली. अमोलदादा, मध्यंतरी आत्ता काही काळापूर्वी तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आत्ता हं. पक्षांतर केलंय, पक्षप्रवेश केलाय. याचं नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण असं आहे, तालुक्यामध्ये गेली 10 वर्ष आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. पुणे जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता हं. आणि तिथं काम करत असताना सत्ताधारी असणं आणि सत्ताधारी नसणं याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. हं. तरी माझ्या यंत्रणेच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या गोष्टींमधनं असेल ते काम केलं आपण. परंतु काही ना काहीतरी कुठं कमी पडलंय, हं. हे निश्चित त्या ठिकाणी जाणवत होतं. मग विद्यमान माझे जुने माझे जे माजी आमदार आहेत, हं. त्या आमदारांबरोबर मी काम करत होतो आणि काम करत असताना काही गोष्टी त्या ठिकाणी आम्ही घडवून न्यायचो. हं. परंतु त्यांना देखील त्या ठिकाणी यंत्रणेची मोठ्या प्रमाणात साथ न मिळाल्यामुळं हं. ते राहायचं. मग आता इलेक्शनच्या पूर्वी माझ्या आमदारांचं काम केलं आणि काम केल्यानंतरनं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, की ते मिनिस्टर व्हावेत आणि त्या हं. अनुषंगाने काहीतरी आपल्या भागामध्ये चांगला विकास होईल. हं. परंतु ते नाही झालं, त्यांना अपयश आलं आणि मग त्यानंतरनं काय करायचं? हा एक माझ्यापुढं मोठा प्रश्न होता. अच्छा. कारण भागामधल्या लोकांना न्याय द्यायचा म्हणला, तर नुसतं जिल्हा परिषद सदस्य होऊन उपयोग नाही. हं. त्या ठिकाणी आमदार असतील, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची साथ असणं गरजेचं आहे. आणि कामं झाली कामं पाहिजेत. झाली पाहिजेत, विकास कामं झाली पाहिजेत. मग त्या अनुषंगाने मग आता जे विद्यमान आमदार निवडून आलेत, ते आमचे जिल्हा परिषदमधले सहकारी. जिल्हा परिषदमध्ये आम्ही 17 ते 21 मध्ये बरोबर होतो हं. आणि त्यावेळेस त्यांची एक इच्छाशक्ती होती, की मी विधानसभा लढवणार. हं. तर आम्ही त्यावेळेस त्यांना म्हणायचो, "कसं लढवणार बाबा? हा भाग हं. असा तसा." मग त्या अनुषंगाने ते म्हणायचे, की "नाही मी लढणार." मग ते लढले, ते विजयी देखील झाले. मग विजयी झाल्यानंतर ते मला म्हटले, की "अमोल आता तू त्यावेळेस माझं काम केलं नाहीस, परंतु आता तुझ्या भागाचा काहीतरी विकास करायचा असेल, काहीतरी चांगलं करायचं असेल, तर तुला माझी गरज आहे.
मला तुझी गरज नाहीये, परंतु तुझ्या भागाला तुझी गरज आहे हं. आणि तुझ्या माध्यमातून मी काम करू शकतो. त्या अनुषंगाने त्यांच्याकडं आपण प्रवेश केला आणि माझ्यावरती विश्वास ठेव म्हटले, की जे काही असेल ते विकास कामाला तुला कुठे कमी पडणार नाही, बाकीच्या गोष्टींना काही अडचण येणार नाही. मग त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण त्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज गेले 6-7 महिने त्या पक्षामध्ये काम करतोय. अजितदादांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आणि विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातनं खूप काही चांगल्या गोष्टी तालुक्यामध्ये बदल घडतायत. कारण गेल्या 10 ते 12 वर्षाच्या राजकारणामध्ये आज हा जो काही बदल होतोय गेल्या 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये, हा आमूलाग्र बदल आहे हे जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं. कारण हे कुठेही करताना किंवा हे होताना मागच्या काळामध्ये तेवढा इन्सिडेंट जाणवला नाही हं. आणि आमदारांचा वेळ देणं, प्रत्येक गोष्टीला छोट्या-मोठ्या गोष्टींना उशिरापर्यंत थांबणं किंवा काही गोष्ट असेल, ही मी आमदार आहे ह्या भावनेतून नसता मी तुमच्या कुटुंबामधला माणूस आहे, त्या अनुषंगाने ते काम करतायत. मग आता याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी निगडीत राहून तुम्ही याच पक्षाचं तिकीट आता मागितलंय? या पक्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये आपल्याला सदैव राहायचंय हं. आणि तिकीट तर मागितलंय, तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे. हं. परंतु तालुक्यामधल्या 6च्या 6 जागा म्हणजे हं. पंचायत समितीच्या 4 आणि जिल्हा परिषदेच्या 2 जागा ह्या निवडून आणण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहायचं असं एक ठरवलेलं आहे. त्यातून सुचवलं. मिळणारं एक सुख म्हणा, सुख. आधार म्हणा हं. किंवा एक समाधान खूप समाधान. वेगळं आहे. आणि मग त्यानंतर सामाजिक कार्याचा वसा चालू सुरू झालं. झाला. मग तुम्ही आत्ता परिवारामध्ये किंवा तुम्ही स्वतः आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुकांना सामोरे गेलात तुम्ही? आणि त्यातून काय यश, अपयश कसं मिळत गेलंय? 2012 मध्ये सुरुवातीची इलेक्शन झाली जिल्हा परिषदची. त्यावेळेस वसुधा नलावडे माझी मिसेस तिच्या रूपाने त्यावेळेस जिल्हा परिषदचं महिला आरक्षण होतं हं. आणि ती पण नवीन आमचं लग्न झालं होतं. त्या हं. अनुषंगाने लहान मुलगा होता 1 वर्षाचा हं. आणि 1 वर्षाच्या मुलाला घरी ठेवून हे राजकीय सामाजिक उपक्रम करणं हे थोडंसं मनाला हे होत होतं. तर हां. त्या अनुषंगाने आणि वडिलांची बायपास झाली होती हो, हो, तत्पूर्वी. हो. तर काय करायचं नक्की? मग वडिलांची इच्छाशक्ती होती, की आपण ह्या राजकारणामध्ये यायचं आणि त्या अनुषंगाने आपल्याला एक सामाजिक उपक्रम तुम्हाला करता येईल, हं. असं एक त्यांची पूर्वीपासूनची इच्छा होती. मग ती इच्छा बाळगण्यासाठी आवर्जून त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरलो हं. आणि लोकांनी देखील त्यावेळेची जी राजकीय परिस्थिती होती, हं. ती एक वेगळ्या पद्धतीची होती, की त्या ठिकाणची राजकीय व्यक्तिमत्व होते, ती जुनी होती, जुना अनुभव होता त्यांचा हं. आणि त्या अनुभवाला तेढ देणं हे एवढं म्हणावं असं सोपी गोष्ट नव्हती. नव्हतं. हां. पण तरुण सगळ्या सहकाऱ्यांनी असतील किंवा इतर भागातली लोकं असतील, त्यांनी एक वडिलांचा पूर्वीचा अनुभव आणि त्या अनुषंगाने आमचं जे काही ही नवीन पिढी राजकारणात येऊ पाहते हं. त्याला स्वीकारलं आणि एक 1100 मतांनी वसुधा नलावडेच्या रूपाने त्यावेळेस आमची जिल्हा परिषदची सुरुवात झाली. बरं, म्हणजे 2012 12 मध्ये ती इलेक्शन पहिलीच. पहिली इलेक्शन. पहिली इलेक्शन. त्यानंतर? त्यानंतरनं 2017 मध्ये इलेक्शन आली. हां. इलेक्शनला पुन्हा ओपन पडला तो जिल्हा परिषदचा आपला वार्ड अच्छा. आणि ओपन झाल्यानंतरनं त्या अनुषंगाने मग ओपन झाल्यानंतरनं त्या दिवशी परत इलेक्शन करायचा हा काही अट्टाहास नव्हता. हां. परंतु 2012 ते 17 मध्ये आपण काम केलं होतं आणि काम करताना एक इच्छाशक्ती अशी होती, की सामाजिक उपक्रम करताना कधीतरी हे नालावडे कुटुंबियाचं पान पूर्वीचा इतिहास पाहण्यासाठी लोकं पाहतील. हं. तर त्यावेळेस 12 ते 17 मधलं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीचं व्हावं. त्या अनुषंगाने समाजामध्ये झोकून देऊन वाड्या वस्त्यावरती हं. पाण्याचे प्रश्न असतील किंवा काही जे असतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मग ते काम केलेलं होतं आणि 17 मध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागलं तर हं. त्यावेळेस सर्वसामान्य लोकांचे मी पुणे ते मुंबई निघालो होतो हं. आणि मंत्रालयात जाताना माझ्याबरोबर एक शासकीय अधिकारी होते. हं. ते अधिकारी आणि त्यावेळेस एक 50 लोकांचे मला वेगवेगळे फोन येत होते, की दादा तुझं ओपन आलंय आता. आम्ही आहे तुझ्याबरोबर. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. एक डोळ्यामधनं पाणी येत होतं, की हे एक प्रेम एक वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी मिळालं आणि त्या अनुषंगाने मग त्या इलेक्शनला सामोरं गेलो. त्यावेळेस पण एक 4-5 उमेदवार सर्वच चांगले होते. हं. जास्त कुणी वाईट हा विषय नाहीये. परंतु त्यांच्यापेक्षा 2,500 मताच्या मताधिक्याने आपल्याला त्यावेळेस ते इलेक्शन विनिंग झालो आपण. 2,500 2,500 मतांनी आपण निवडून आलो. निवडून. म्हणजे पूर्वीचं 1100 होतं आणि त्यानंतरनं 2,500 म्हणजे प्लस झालं. पण कुठं कंटिन्युटी राहील. कंटिन्युटी राहील. म्हणजे 12 पासून 17 आणि 17 आता पर्यंत. 17 पासून आणि पुढचे. 17 पासून आता इलेक्शन संपलेला जो काही कार्यकाळ आहे तो 4 वर्षाचा झाला. हो. तरी त्या अनुषंगाने लोकांमध्ये गेले 10 वर्ष आपण काम केलं पूर्वीचं. त्या अनुषंगाने लोकांचे छोट्या-मोठ्या प्रश्न असतील किंवा अडी-अडचणी असतील. लोकं सकाळी फोन करतात, रात्री फोन करतात. रात्री 10 नंतर आलेल्या फोनसाठी आपल्याला घरातनं उठून कपडे घालून निघायचं. एवढंच काम केलेलं आहे. त्या अनुषंगाने समाज जीवनामध्ये एक चांगली प्रतिमा आणि त्या अनुषंगाने काम करता येतं. खरं तर दादा आपल्या या पॉडकास्टचं नावच ते आहे, की कामाचं बोला. आता ती खरी वेळ आली हं, आहे. हं. तर आपण आता 2012 पासूनचा थोडासा आढावा घेऊयात. आत्ता या जिल्हा परिषदेच्या गटात किंवा पुणे जिल्हा हं. परिषदेच्या अंतर्गत किंवा इतर तुमच्या सामाजिक उपक्रमात सुद्धा स्वखर्चातून काही हं, काही हं. उपक्रम असतात. तर त्या पद्धतीने
तुम्ही केलेली कामं आता आम्हाला ऐकायची आहेत. 2012 मध्ये ज्यावेळेस वसुधा नलावडेंच्या रूपाने आपण तिथं काम करत होतो. अच्छा. त्या स्वतः जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि पत्नी जिल्हा परिषद सदस्य असल्यानंतरनं त्यावेळेस समाजामध्ये, लोकांमध्ये आपण काही ना काहीतरी शब्द दिले होते लोकांना. अच्छा. तर ते शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस भागामध्ये हिंडत राहिलो किंवा शासकीय यंत्रणेच्या बरोबर हिंडत राहिलो, शासकीय यंत्रणेने देखील प्रचंड मदत केली आणि त्या अनुषंगाने ती मदत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे, की तालुक्यामध्ये 2012 पूर्वी 35 गावांना माझ्या पाणी नव्हतं. टोटल तालुका आहे 70 70 ग्रामपंचायतीचा. बरं. आता 71 झालेत, परंतु त्यावेळेस 70 ग्रामपंचायती होत्या. 70 पैकी 35% म्हणजे 50% गावांना पाणी नव्हतं. 2012 12 पूर्वी. पासून 12 पूर्वी. मग 12 नंतरनं मग वाटचाल चालू झाली. मग त्या अनुषंगाने तिथं काय करता येईल, कुठली योजना राबवता येईल, कुठं पाण्याचं काय बाकीच्या विषयाला मार्गी लावता येईल. पण सांगायला अतिशय आनंद वाटतो. 12 ते 17 आणि 17 नंतरनं मला वाटतंय 18-19 पासून टँकरमुक्त तालुका म्हणजे माझा वेल्हा तालुका. वाह! वाह! एक क्या बात. वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलं. त्यावेळेसचा वेल्हा आणि आत्ताचा राजगड हे हां. नामकरण देखील झालं तालुक्याला. त्या अनुषंगाने एक वेगळं पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या माध्यमातून खूप मोठं काम झालं. गावामध्ये अंतर्गत रस्ते नव्हते. हं. गाव वाडी वस्तीवरती. हं. त्या अंतर्गत रस्त्याला तालुक्यामध्ये 2012 नंतरनं काँक्रीटचे रस्ते बरं. ही तालुक्यामध्ये पूर्वी संकल्पना नव्हती. हं. कारण संकल्पना अशासाठी की आमदार असायचे, आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी यायचा. हं. पण तो निधी कमी पडायचा. मग जिल्हा परिषदेची साथ मिळाल्यानंतर तो जो काही निधी आहे हो, मोठ्या हो. प्रमाणात त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी किंवा आमचे तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा बांधकाम सभापती असतील त्यांची देखील मदत त्यावेळी झाली. पक्ष वेगळा होता माझा, म्हणजे काँग्रेसचा पक्ष माझा त्यावेळेचा काँग्रेस पक्ष होता आणि त्यावेळेस स्वतः ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असायची. हां. जरी पक्ष वेगळा असला तरी सहकाऱ्यांचं मैत्रीची एक भावना आणि आपला सहकारी काहीतरी काम करतोय त्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांकडनं वेगवेगळ्या आणि पद्धतीने मदत विकास झाली. कामांना विकास विरोध कामांना नव्हता. विरोध नव्हता. सगळे मिळून मिसळून करत होते. चांगल्या रस्ते पद्धतीने झालं, पाणी झालं. अजून काय सांगताय? त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं काम माझ्याकडनं एक आरोग्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं. बरं. माझ्या भागामध्ये आज देखील ॲडमिट करायला शासकीय हॉस्पिटल एकच आमचं आहे, ग्रामीण बरं. रुग्णालय आणि त्यानंतरनं पी-एस-सी असतील किंवा उपकेंद्र असतील. तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 95 पी-एस-सी आणि 114 उपकेंद्र आहेत. 414 95 उपकेंद्र आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यामध्ये जी काही यंत्रणा आहे, तर 14 उपकेंद्र आमच्या तालुक्यामध्ये आहेत आणि 3 पी-एस-सी होत्या. 2च पी-एस-सी होत्या 2012ला. त्यानंतरनं एक पानशेतची पी-एस-सी नवीन मंजूर केली, प्राथमिक आरोग्य केंद्र. आणि त्या अनुषंगाने जागा घेण्यापासून सगळं यंत्रणा जे शासनाने शासनाकडनं जागा खरेदी करायची ही अच्छा. पहिलीच केस महाराष्ट्रामधली त्या ठिकाणी घडली. बरं. की त्या ठिकाणची जागा जी होती ती जागा शासनाची जागा, इरिगेशनला पैसे द्यायचे, तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 12,04,000 रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि ते काम त्या ठिकाणी उभं राहिलं. आज त्या ठिकाणी पूर्वी 10 ते 15 लोकांची ओपीडी व्हायची. बरं. आज त्या ठिकाणी 125 ते 150 लोकांची ओपीडी होती बरं. रोजची. बरं. आणि त्या अनुषंगाने लोकांना सुविधा मिळत आहेत, लोकांचे ऑपरेशन असतील त्या अनुषंगाने नियोजन केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये एक 1,500 ते 2,000 लोकांचं ऑपरेशन म्हणजे आरोग्याची एक कॅम्प घेतला होता. आरोग्य तपासणी आणि तपासणी. शिबिर. हां. तर त्या अनुषंगाने तपासणीचे घरी जाऊन लोकांना ब्लड इन्व्हेस्टिगेशन करायचं असा एक उपक्रम घेतला होता. पण त्याची संकल्पना अशी सुचली, की एक आमच्याकडे गणू हिरवे म्हणून एक मुलगा आहे. बरं. त्याची आई 1 दिवसाची त्याची डिलिव्हरी झाली आणि त्याची आई वारली. हो. सकाळी निरोप मिळाला. निरोप मिळाल्यानंतरनं म्हटलं ठीक आहे आता महिला गेली आहे. परंतु का गेली आहे आणि काय कारण आहे? मग त्याची इन्व्हेस्टिगेशन केलं. तर त्या महिलेचं ती डिलिव्हरी होती. ही हां. डिलिव्हरी काहीतरी 6वी-7वी डिलिव्हरी होती अरे. आणि तिचं एच-बी जे होतं, ते एच-बी अत्यंत कमी होतं. 4-4.5 एच-बी होतं. त्यामुळे ती महिला गेली. मग एच-बी काय असतं किंवा काय नियोजन असतं? ते मग त्या कशाने वाढतं आणि कशाने कशाने वाढतं, कमी काय होतं? करावं लागेल? मग त्या अनुषंगाने शासकीय यंत्रणेबरोबर चर्चा केली. त्या ठिकाणचे आरोग्य विभागाचे डॉक्टर असतील, सर्व स्टाफ असेल, सगळ्यांबरोबर चर्चा केली. मग टोटल तालुक्यामध्ये ही घटना परत घडायलाच नको. त्या अनुषंगाने तालुक्यामधल्या 7,695 लोकांची एका दिवशी वन टाईम सगळ्या लोकांचे घरी जाऊन आशा वर्कर असतील, आमच्या एएनएम असेल, एमपीडब्ल्यू असेल, त्यांच्या माध्यमातून चेकअप केलं आणि त्या चेकअपचा रिझल्ट असा की 250 महिला आम्हाला ॲनेमिक सापडल्या. अरे वाह! 250 महिलांचं पुन्हा आम्ही त्यांच्यावरती जे काही आयर्न सुक्रोजच्या गोळ्या असतील किंवा आयर्न सुक्रोजचे उपचार इंजेक्शन असतील. असतील, उपचार असतील, ते सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सगळं फ्री. म्हणजे बरं. एखाद्याला ॲनेमिक झालं, त्याला 20,000 रुपये, 30,000 रुपये देऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आणि सर्वात आरोग्याचं मेन कारण आहे ते ॲनेमिया. हा हो. एक महिलांचा हो. मेन प्रॉब्लेम होता. तो कायमस्वरूपी निकाली निघाला आणि त्या 245 महिला ह्या 3 महिन्यानंतर त्यांचं सगळ्यांचं चेकअप केल्यानंतर त्या पुन्हा त्यांचा एच-बी चांगला झाला. हे एच-बी चांगला झाल्यानंतर त्यातनं एक वेगळा रिझल्ट
त्या हं. महिलांच्या चेहऱ्यावरती हं. आनंद पाहायला मिळतो. माझ्या गावातली एक महिला होती, नाव नाही सांगत मी. हां. परंतु ती जाताना अशी थोडीसं आजारी असल्यामुळं असं निस्तेज घाबरली होती. असायची हां, निस्तेज असायची. हां. आता ती जाताना कधीही गावात गेलं, की ती अशी, "दादा आलास का?" म्हणजे हसून एक उत्साहपूर्ण आणि केलेल्या कामाचं समाधान एक निश्चित अगदी, मिळतं अगदी. हे त्यातनं. एक आनंद असतो. आनंद तो असतो. आपल्यालाही मिळतो आणि मिळतो. समोरच्यालाही मिळतो. तो खूप मोठा असतो. आरोग्य झालं, रस्ते झाले, पाणी झालं. खरं तर दादा तुम्ही जे सांगताय ते खरंच कामाचं आहे आणि कामाचं बोला या पॉडकास्टमध्ये असे मुद्दे येत आहेत, हे बघून मला सुद्धा खूप आनंद होतोय. अजून काय मुद्दे सांगता येतील? आरोग्य विभागातलंच एक महत्त्वाचं कारण एक आहे, की आम्ही 1,500 महिलांचं एका दिवशी कॅम्पेन घेतलं. 1,500 मधनं आम्हाला 250 महिला त्या ठिकाणी शस्त्रक्रिया किंवा काही ना काहीतरी त्या अनुषंगाने उपलब्ध झाल्या. महिला असतील, पुरुष असतील, हं. सर्वांसाठी घेतलं अच्छा. होतं. मग त्या ठिकाणी भारती हॉस्पिटल म्हणून आपल्याकडचं आहे बरं. पुण्यामधलं. हां. त्या ठिकाणी मी सर्व आरोग्याची टीम घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरनं तिथं त्या यंत्रणेला म्हटलं, की "तुम्ही काय-काय करू शकता?" हं. ते म्हणले, "दादा आम्ही फ्री करू सगळं, काही अडचण नाही." हं, हं, म्हटलं, "फ्री म्हणजे काय-काय करणार?" म्हणले, "सगळं फ्री करू, काय अडचण नाही. तुम्ही पेशंट आणा, करून टाकू." हं, मग दुसऱ्या दिवशी 3 दिवसानंतर एक प्रोग्राम लावला. एक 1,200 लोकं घेऊन तिथं गेलो हं. आणि ते गेल्यानंतरनं ते सगळं फ्री करण्याचा जो विषय होता, हां. त्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा बरोबर होती. परंतु ते म्हटले, की हे लागेल, ते लागेल. मग हां. बाकीच्या थोड्याशा काही गोष्टी लागल्या. हं. सगळं काही फ्री झालं नाही. पण हां. वैयक्तिक ह्याच्यामधनं मी 80 लोकांची त्या ठिकाणी ऑपरेटिव्ह केले, त्या बरं, यंत्रणेच्या बरं. माध्यमातून. आणि वैयक्तिक खर्च आणि शासकीय योजना याचा मिलाप घातला आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य कुटुंबामधल्या 38 महिला अशा होत्या, की त्यांची पिशवीचे ऑपरेशन करणं गरजेचं होतं. हां. हा विषय अशासाठी सांगतोय, की त्या महिलांचे माझ्याबरोबरचे डॉक्टर होते, जे एम-बी-बी-एस डॉक्टर आहेत. ते म्हटले, की "दादा ह्या 38 महिलांपैकी 30 महिला तरी ह्या कॅन्सर डिटेक्ट झाला असता पुढच्या 6 महिन्यामध्ये जर आणि ह्या काळजी घेतली काळजी नसती. नसती घेतली, ऑपरेशन नसतं केलं तर. आणि त्या महिलांचा जीव जगवण्याचं निश्चित आपल्याकडनं काम झालं दादा." हे खूप खूप मनासारखं आणि खूप मनासारखं. त्याच्यामध्ये आरोग्य विभाग हा अतिशय मनापासून त्यातनं काम करत होता. हं. म्हणजे त्यांना असं वाटायचं, की आणि पूर्वीच्या काळात काही ठिकाणी अशा अडचणी व्हायच्या, की शासकीय यंत्रणा म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी हां. त्यांच्याकडनं काहीतरी घेणं-देणं हा हं. विषय असायचा. परंतु शासकीय यंत्रणेचा कुठेही वैयक्तिक खर्च न देता, त्यांना न अडचण करता, आपल्या वैयक्तिक पैशातनं आणि एक चांगली त्यांना देखील सेवा करताना त्यांचं देखील ॲप्रिशिएट आपण केलं आणि हं. त्या लोकांनी निश्चित त्या ठिकाणी आपल्याला मदत केली. म्हणजे नियमात सुद्धा बसलं पाहिजे हां, आणि ते महत्त्वाचं आहे. आणि गरजवंतूला ते मिळालं मिळालं पण पाहिजे. पाहिजे. यासाठी तुम्ही दुवा झालात थोडक्यात. आणि त्याच्यामध्ये विषय असा आहे, की गरजवंताला ते देत असताना शासकीय सगळंच फ्री मिळत नाही. हं. त्याच्यामध्ये जे कोण राजकीय व्यक्तिमत्व असतात, त्यांनी जर स्वतःहून लीड घेतलं, हां. म्हणजे 80 लोकांचे ऑपरेशन मला काही नॉमिनल खर्च आला, परंतु तो खर्च माझा वैयक्तिक झाला. पण त्या यंत्रणेच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपयांचा निधी हा हं. त्या लोकांपर्यंत पोहोचला पोहोचला. आणि शासनाच्या योजनांमधून ते लोकं पोहोचू शकतात. अशा कोणकोणत्या योजना आहेत, की ज्या तुम्ही आता या 2 टर्ममध्ये तुमच्या संपूर्ण गटामध्ये शासनाच्या माध्यमातून राबवल्यात? त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शासकीय योजनेमधनं महाराष्ट्र शासनामध्ये शेतीला पाणी हां, ही एक संकल्पना उदयाला आली माझ्याकडनं आणि शेतीला सिंचन करण्यासाठी योजना महाराष्ट्रामध्ये कुठंच योजना नव्हती. हां. त्यावेळेस पुणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही ती योजना तयार केली बरं. आणि शासकीय यंत्रणेने देखील खूप प्रेमाने त्या गोरगरीब लोकांसाठी ते नियोजन केलं. हं. परंतु काही अडचणींनंतरनं ते बंद झालं. बरं. परंतु त्या काळात ज्या काही आम्ही 10-20 योजना केल्या, त्याच्यातनं लोकांसाठी ते पाणीपुरवठ्याच्या योजना पोहोचल्या. हं. एक दलित कुटुंब आहे आमच्या भागामध्ये, एका हां. गावामध्ये. गावाचं नाव सांगत नाही जाणीवपूर्वक, कारण ते परत हो, विषय नको हो. वेगळा. त्या कुटुंबाची योजना होती आणि त्याच्याबरोबर बाकीच्या पण योजना होत्या हं. आमच्या सर्वसाधारण कुटुंबाच्या. परंतु दलित कुटुंबातला तो माणूस आमचा जो आहे, तो प्रचंड प्रेम आणि शेतीमध्ये आवडीने काम करत होता. म्हणलं याच्यासाठी योजना बसवायची. तर त्यावेळेस आम्हाला निधी कमी प्रमाणात होता. निधी होता 10-11 लाख रुपये आणि योजना होती आम्हाला मागणी 50 लाखाची. त्याची योजना 11 लाखाची होती. मग त्याची योजना पहिली केली. याचा उद्देश बरं. असा, की हां. जो खरा गरीब आहे, खरा गरजवंत आहे, नातं-गोतं हे असतंच. परंतु हं. त्याच्या अगोदरच खऱ्या गरजवंताला आपण पोहोचलं पाहिजे. त्या अनुषंगाने ते प्लॅनिंग केलं. आज त्याच्या शेतामध्ये पपई, पेरू हे बरं. सगळं लावलेलं आहे आणि येताना-जाताना ते पाहता येतं, की हं. आपल्यामुळे ह्या कुटुंबाला एक काही ना काहीतरी आधार मिळाला. आणि एका कुटुंबाला आधार म्हणजे त्यांच्या पुढच्या 5-6 पिढी तिथल्या 10 त्यांनाही आधार 8 होतो. ते 10 एकर जमीन आता पाण्याखाली आली त्यांची. वाह! वाह! क्या बात है! अशा कोणत्या अजून योजना सांगता येतील? त्याच्याबरोबर बाकीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील किंवा वैयक्तिक पीठगिरणी असेल, हं. दलित समाजामध्ये 300 पीठगिरण्या आम्ही वाटल्या होत्या त्यावेळेस. बरं, ताडपत्री असेल बरं. किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध शिलाई मशीन असेल. हो. ह्या वैयक्तिक महिलांचं आर्थिक राहणीमान उंचवण्यासाठी हं. त्यांना सपोर्टिव्ह ते उपक्रम आम्ही केले आणि त्या अनुषंगाने एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन झालं.
आता सध्याच्या काळामध्ये NRLMच्या माध्यमातून बचत गटांची आमच्याकडे मोठ्या प्रमाणात संख्या झाली आहे. हं. संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे, परंतु तालुक्यामध्ये दुर्गम भाग असल्यामुळं हो. महिलांची लोकसंख्या आमची शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे. हं. परंतु गावाकडे राहणाऱ्या महिलांसाठी आर्थिक साधन करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी गावाकडं पैसे लागले तर हो. त्या महिला किंवा त्या कुटुंबाच्या प्रमुखांनी गावचा फंड असतो, हं. त्या फंडामध्ये जायचं, 3% व्याजाने महिन्याला पैसे घेतात हो. आणि 3% म्हणजे ते 32-36 म्हणजे 40-42% वर्षाला व्याज होतं हां. त्या गावच्या पातळीवरच्या हो. फंडामध्ये. परंतु ते इन्सिडेंट मिळतं म्हणून लोक तात्पुरतं घेतात आणि त्याचा व्याजाच्या चक्रव्यूहात ते अडकतात. बरोबर. मग त्या अनुषंगाने NRLMच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून तालुक्यामध्ये 5 कोटी रुपये कर्ज आणि 5 कोटी रुपये खेळतं भांडवल, आज 10 कोटी रुपये हे महिलांच्या माध्यमातून 100% प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचले. 550 बचत गट तालुक्यामध्ये काम करतात. 5,500 महिला, 550. 550 बचत गट बरं. आणि 5,500 महिला आहेत. प्रत्येक बचत गटात मिनिमम 10 महिला. हो. तर त्या महिलांच्या माध्यमातून विकास कामं असतील किंवा काही जे काही गोष्टी असतील, तर त्यांचं आर्थिक राहणीमान उंचवण्यासाठी ते नियोजन आपण करतोय. एक खरं चांगल्या तर पद्धतीचं असं नियोजन. म्हटलं पाहिजे, की ग्रामीण भागामध्ये बचत गटांची साखळी हेच आर्थिक सहाय्य असतं आणि ते एक प्रकारे महिलांचं सक्षमीकरणाचं सुद्धा एक द्योतक म्हणूयात. 100%. ते आहे ग्रामीण भागात आजही आहे. बचत त्याच्यामध्ये गटांमध्ये काय-काय उपक्रम राबवले गेले? बचत गटामध्ये एक त्यांच्यामधला एक विषय जाणीवपूर्वक सांगतो. सर्वसामान्य पुरुष कार्यकर्ता असतो. त्या हां. पुरुष कार्यकर्त्याला आपण बँकेमध्ये काही ना काहीतरी कर्ज लागलं, तर हां. ते आपण म्हणतो की बाबा बँकवाल्या मॅनेजरला यांना त्यांना सांगतो की बाबा त्यांना काही ना हं. काहीतरी तरतूद करा. तर त्यांच्याकडनं एक विशेष करून त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये देखील 95% बचत गटाच्या महिलांनी कोविडमध्ये देखील पैसे भरले. बरं. कुठेही कोविडमध्ये असेल किंवा कुठलाही काळ असला, तरी महिला कधीही कर्ज असं चुकवून काही करत नाहीत. हं, हं. त्यामुळे बँक मॅनेजर असतील किंवा त्यांच्याकडनं महिला बचत गटांना काय पाहिजे का दादा? हां. अशी एक वेगळी विचारणा आणि त्या महिलांनी देखील एक वेगळ्या पद्धतीची जोड त्या ठिकाणी दिली आणि त्या अनुषंगाने आज त्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण ते एज्युकेशन करतायत. नक्की. त्याचबरोबर त्यांच्याकडनं मसाले असतील किंवा लाडू असेल, हं. नाचणीचे लाडू असतील हं. किंवा काही शिलाईचे नवीन उपक्रम असतील, हं. त्या अनुषंगाने आम्ही आता बाकीचे नवीन नियोजन हं, करतोय. हं. महिला अस्मिता भवन करून बचत गटांना एक सक्षम करायचं. प्रत्येक गावामधल्या 100 ते 125 महिला त्या ठिकाणी काम करतायत आणि त्या 100-125 महिलांना आर्थिक संपन्न म्हणजे माझा पुढचा जिल्हा परिषदचा जो काही उपक्रम आहे, हां. त्याच्यामध्ये महिलांना सक्षम करून त्यांना कमीत कमी गावामध्ये 5 ते 10,000 रुपये गावच्या वेशीच्या आतमध्ये, कारण आमच्या ह्या सगळ्या मुली ह्या पाटलाच्या मुली म्हणजे गावच्या वेशीच्या बाहेर जायचं नाही किंवा गावच्या हां. उंबरठ्याच्या बाहेर जायचं नाही. हा एक वेगळा संकल्प आमच्या ह्या सर्व कुटुंबांमध्ये आहे. मग त्या महिलांना गावामध्ये काही ना काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे. हं. त्या अनुषंगाने आम्ही प्लॅनिंग करतोय. जिल्हा परिषदची यंत्रणा देखील आम्हाला चांगली मदत करते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आता विद्यमान मी आमदार खरं तर त्या प्रश्नाकडे येणारच हां, हां. होते, की आता झालेली कामं ही तुम्ही हं, सांगताय, थांबत नाही आहात. पण आता पुढे काय? म्हणजे असं कधी-कधी होतं, की आपण एखाद्या गटाचं किंवा एखाद्या प्रभागाचं प्रतिनिधित्व स्वीकारतो. पण फार कमी वेळ मिळाला की काय, असं वाटू लागतं. कारण ठरवलेलं काम पूर्ण होत नाहीत. तर अशी काही कामं आहेत का, की जी अपूर्ण राहिली आहेत? आणि अशी काही कामं आहेत का, हं. की जी आता इन फ्युचर या काळाला धरून, आजच्या काळाला धरून, माझ्या गटामध्ये ही कामं आता मला कोणत्याही हां. परिस्थितीत करायचीच आहेत. अशी ठळक काही कामं तुमच्याकडून सांगा? 2012 ची सुरुवात झाली आणि 12 ते 17 हे सुरुवातीचं आमचं शिकायचा वेळ होता. शिकायचं अशासाठी की वसुधा त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होती. मी त्या ठिकाणी काम करत होतो. हं. परंतु किती काय काम केलं, नवखा एखादा उमेदवार असतो, त्याला 5 वर्ष त्याचे शिकण्यामध्ये जातात शिकण्यातच जातात. आणि त्यानंतरनं 17 ते 21 मध्ये आपला जे वेळेस कार्यकाळ चालू झाला स्वतःचा माझा, हं. त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी काम करता आलं. परंतु त्याच्यामध्ये आला कोविडचा कार्यकाळ. हां. त्या कोविडच्या कार्यकाळामध्ये 2 वर्ष गेली माझी आणि 2 वर्ष गेली म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये देखील एक वेगळी समाजाची सेवा करता आली. हं. कारण त्या काळामध्ये कोविड हा आजार जे कुणालाही होऊ नये अशी हो, परिस्थिती आणि हो. त्यावेळेस विदारक परिस्थिती होती, की काय झालं चीनमध्ये, काय इकडे झालं, फॉरेनमध्ये काय झालं, हे सगळं टीव्हीवरती आपण सर्वजण पाहत होतो. हं. त्यावेळेस आरोग्य विभागाच्या माध्यमातनं स्वतः त्या ठिकाणी गावांमध्ये गेलो आणि पहिली महाराष्ट्रामधली जी काही लेडी त्या ठिकाणची आमची एक अंगणवाडी ताई त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आली होती आणि बरं. त्यानंतरनं लॉकडाऊन चालू झाला आणि लॉकडाऊन चालू झाल्यानंतरनं गावामध्ये पेशंट आमचा पहिला तालुक्यामधला पुणे जिल्ह्यामधला पहिला पेशंट आपला महाराष्ट्रामधला पहिला पेशंट इंडिकेट झालेला आमच्या तालुक्यामधला अरे! वरसगाव गावामधला आणि तो पेशंट झाल्यानंतरनं आरोग्य विभागाने फोन केला की दादा असं असं आपल्या इकडे निघालंय. रात्रभर ते गाव कर्फ्यू टाईप झालं होतं हां. लॉकडाऊनची परिस्थिती आणि मग सकाळी आम्ही 7 वाजता त्या ठिकाणी गेलो. आरोग्य विभागाचे अधिकारी होते, पी-आय असतील, सर्व प्रशासनाचे प्रमुख होते, प्रांत असतील. हं. सर्व त्या गावात गेल्यानंतरनं माईक चालू केला
आणि माईकवरती पी.आय. बोलत होते. हां. त्यानंतर 1-2 अधिकारी बोलले. हो. पण त्यांना कुणीच काही बाहेर गावातनं घरातनं कोणी बाहेर निघत नव्हतं. म्हणलं जरा 2 मिनिटं माईक माझ्याकडे द्या. हां. आणि मी माईक घेतला. म्हणलं मी अमोल नलावडे या ठिकाणी तुमचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून आलोय आणि मी तुमच्यामध्ये आहे. मी देखील जगणार आहे आणि तुम्हाला देखील जगवणार आहे. घाबरू नका हे थोडक्यात. जगवणार आहे म्हटल्यानंतर सगळ्यांच्या दारांच्या खिडक्या खडखड खडखड वाजायला लागल्या. सगळी लोकं बाहेर आली आणि त्यानंतर अधिकारी पण म्हणले, "दादा तुझा आवाज ऐकला तर लगेच अरे क्या म्हटलं बात! प्रेम केलेलं आहे आणि त्या लोकांनी देखील माझ्यावरती एवढं प्रेम केलेलं आहे." त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये बरचसं काम झालं माझ्याकडनं आणि विप्रो त्या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदचे सीओ त्या ठिकाणी होते. त्यांनी पण देखील वेगळ्या पद्धतीची मदत केली. आयुष प्रसाद म्हणून आमच्याकडे सीओ होते. खूप छोट्या प्रमाणात त्या ठिकाणी नियोजन होतं, परंतु जिल्ह्यासाठी त्यांनी खूप योगदान दिलं. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा परिषद सदस्य पॉझिटिव्ह येणारा मी आणि तो जिल्हा परिषद सदस्य पॉझिटिव्ह आलाय ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचा लगेच क्षणात मला फोन आला, की "दादा तुम्ही पॉझिटिव्ह आलात. तुम्ही तुमच्या आर्थिक सक्षम आहात, पण तुम्ही कुठेही जाऊ शकता. परंतु आपली सर्वसामान्य लोकांसाठी आपण एक सुविधा केलेली आहे. हां. त्या सुविधेमध्ये आपला कोण घरातला माणूस गेला तर त्याला काय पाहिजे, काय नाही पाहिजे हे कळू शकतं." मग त्या अनुषंगाने कोविडमध्ये त्यांनी मला म्हणले, "विप्रोमध्ये तुम्ही जर गेला तर तिथं आपल्याला जी काही लागेल सुविधा." जिल्हा परिषदच्या माध्यमातून विप्रो सेंटर त्या ठिकाणी केलं होतं. 300-350 लोकांची सुविधा त्या ठिकाणी केली होती. मग तिथं मी माझ्या कुटुंबियांना म्हणलं, साहेब मी जाण्याचा काही विषय नाही, पण माझं सगळं कुटुंब घेऊन चाललोय." दादा म्हणले, "घाबरू नका. तिथं हां. सगळं जे काही तुम्हाला लागेल रात्रीच्या 12 वाजता म्हणलं तर मला फोन करा." आणि क्लास 1 अधिकारी, IPS अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला सांगतोय, की समाजासाठी हो. हे काहीतरी करणं हो, गरजेचं आहे. हो. मी देखील माझ्या कुटुंबांना सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो. 10 दिवस तिथं राहिल्यानंतर तिथं जे काही कमी जास्त असेल आणि त्या माहोलमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलं. मग त्या माध्यमातून पुढचे 3 महिने ते कोविडमध्ये तिथलं काम आम्ही बरे झाल्यानंतर घरी आलो आणि 3 महिने घराच्या एका कोपऱ्यामध्ये एका बेडमध्ये जाणं एंट्री नव्हती, कारण लहान मुलांना कोविड होऊ नये. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एका सोफ्यावरती झोपायचं. कोपऱ्यामध्ये हॉलमध्ये 3 महिने, कारण घरच्यांनी रोज संध्याकाळी पेशंट निघाला तिकडनं. तो पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्याला 3 ते 3.5 तास लागायचे. कारण आतमध्ये ऑलरेडी कुठं ना कुठेतरी घटना घडलेली असायची, अनेक अडचणी असायच्या. त्या अनुषंगाने ते नियोजन केलं आणि त्या लोकांसाठी 300-350 लोकांना आपण त्या ठिकाणी कोविडमध्ये खूप साथ मोठ्या प्रमाणात झाली. आणि लोकं देखील आज त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने मदत करतायत, की "दादा तू केलंयस आणि त्या अनुषंगाने आम्ही तुझ्याबरोबर आहोत." तर आता आपल्या गटामध्ये काय-काय व्हावं याच्यावर आपण आता खरं तर बोलूयात. हं. काय व्हिजन आहे? काय-काय अशा गोष्टी आहेत, की ज्या अजून नाही आहेत, पण त्या करायच्यात? तालुक्यामध्ये राजगड तालुका हा पुणे जिल्ह्यामध्ये 13वा तालुक्याची ओळख त्याची पूर्वीपासून होती. हं. ती ओळख बदलायची आहे मला. बरं. माझा तालुका हा निसर्गाने प्रचंड संपन्न आहे. हं. निसर्गाने खूप श्रीमंत असणारा तालुका आहे. त्याच्यामध्ये धरण असेल, वरसगाव असेल, पानशेत असेल, गुंजवणी असेल, खडकवासला काही बॅकवॉटर आहे आणि राजगड, तोरणा हे किल्ले आहेत, सिंहगडचा परिसर आहे. हं. ह्या सगळ्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत चांगला असणारा हा भाग आहे. हं. तर त्या अनुषंगाने राजकीय वाटचाल ही करत असताना तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने पर्यटनाला विकास आणि चालना ही द्यायची आहे. त्याचबरोबर शेतकरी कुटुंबांसाठी प्रत्येकाच्या बांधावरती आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये सूक्ष्म सिंचन जे ठिबक सिंचन असेल किंवा त्याच्या माध्यमातून त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी काही ना काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन आणि ते करून नुसतं आजचं पुण्याचं जे मार्केट आहे, तर हं. पुण्याच्या मार्केटमध्ये कुठली वस्तू आली तर ती ₹100 ची वस्तू ₹100 विकली जाणार आहे. हो. पण तीच वस्तू जर ₹1000 कुवेत असेल किंवा दुबई असेल या ठिकाणी एक्सपोर्ट झालं, हं. तर त्याच्यावरती काही ना काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना काहीतरी लाभ मिळू शकतो. बरोबर. त्या अनुषंगाने एक आगळा-वेगळा उपक्रम त्यातनं घ्यायचा आहे आणि हे बांधिलकी आपण सगळ्या समाजाची करू शकतो. त्या अनुषंगाने करायचं आहे. आता तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न खरं तर सगळीकडेच, संपूर्ण राज्यात म्हणा, राज्यामध्ये. जिल्ह्यात म्हणा, तालुक्यात म्हणा, सगळीकडे आहे. यासाठी तुमचं काय-काय प्लॅनिंग सुरू आहे? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं माझ्या भागामध्ये आता एक रिंग रोड जातोय. त्या रिंग बरं. रोडमधून आम्ही पुणे शहराला जे खडकवासला आणि हं. सगळं शहर करून क्रॉस करून हिंजवडी आय-टी पार्कला जायला लागायचं. हां. ते आता विदिन 15 मिनिटामध्ये माझा पानशेत भाग असेल किंवा वेल्हा तालुका एक 15 ते 20 मिनिटामध्ये हिंजवडी आय-टी पार्कला पोहोचू शकतो. बरं. तर त्या ठिकाणची उद्योग निर्मिती ही तुमच्या क्वालिफिकेशनवरती आहे. तुमचं शिक्षण हां. किती आहे ते हां. महत्त्वाचं आहे. मग शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं भांडवल हे माझ्या भागातल्या लोकांकडे आहे. मग शिक्षण काय घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणच्या प्राथमिक शाळा असतील किंवा बाकीची पुढच्या सुविधा असतील, त्या देताना प्राथमिक शाळांसाठी मी एक वेगळा उपक्रम त्या ठिकाणी भागामध्ये केलेला आहे. बरं. आता बरं. महाराष्ट्रामध्ये पहिली समूह शाळा कुठं केली तर ती माझ्या भागामध्ये केली बरं. आणि त्या समूह शाळेमध्ये पूर्वीची जी विद्यार्थी संख्या होती 45-50 विद्यार्थ्यांची संख्या होती, ती आज 148-150च्या आसपास गेलेली आहे बरं. आणि रोज मुलांना घरातनं त्या ठिकाणी आणलं जातं. सकाळी शाळा झाल्यानंतर परत घरी सोडलं जातं. हं.
शासनाच्या माध्यमातनं मुलांना घरातनं घेऊन त्या ठिकाणी बस आणि बाकीच्या सगळ्या सुविधा. बसमध्ये एक महिला अपॉइंट व्यक्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे. जेणेकरून मुली असतील किंवा मुलं असतील त्यांना कुणाला अडचण अपाय नाही झाला पाहिजे. त्या अनुषंगाने सर्व पोच त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आता गेली 3 ते 4 वर्ष झालं ते उपक्रम चालू आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो, की जी आदिवासी मुलं आहेत, आदिवासी कातकरी समाजाची मुलं, त्यांच्या हातावरती इथं असं म्हणजे नाक पुसून त्यांच्या हातावरती खवले यायचे. अरे त्या मुलांच्या हातावरचे खवले गेले आणि ते विद्यार्थी आता इंग्लिश बोलू लागलेत. वा इंग्लिश बोलून ते आता त्या ठिकाणी तालुक्यामध्ये पहिली यायला लागलेत. वा शेवटी राजकारणामध्ये कुणी असेल किंवा समाजकारणामध्ये असेल, तर या मुलांच्या जीवनामध्ये जो काही बदल झाला, हा त्या इन्सिडेंटमुळे झालाय आणि ती शाळा त्या ठिकाणी आपण चालू केली. त्या अनुषंगाने तालुक्यामध्ये आता 16 शाळा मॉडेल शाळा चालू होत आहेत. त्यासाठी देखील 20 कोटी रुपये निधी माननीय शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी चालू आहे. पण नक्की रोजगार निर्मिती यातून कशी होणार आहे? रोजगार निर्मिती अशी आहे, की लहान मुलं जी आहेत, म्हणजे मुलगा पहिलीला अंगणवाडीत गेला, की तो 7वीला गेला. इथपर्यंत गावाकडच्या आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्या मुलावरती शिक्षणावरती वेगळा काहीतरी उपक्रम करावा किंवा आता पुणे शहरामधले जे पालक आहेत, त्याला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी लावतात, त्याला ट्युशन लावतात, ट्युटर लावतात, हे सगळ्या गोष्टी असतात. परंतु तो अंगणवाडीत गेला, येतो, जातो, ह्या गोष्टी चालूच असतात आणि एज्युकेशन हे कमी होतं माझ्या भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये. आता नवीन मुलं आहेत, मुली आहेत, त्या मुलांना शिकवत आहेत, चांगल्या पद्धतीने होतंय आणि त्या ठिकाणची अधिकारी, क्लास 1 अधिकारी देखील माझ्या भागामध्ये व्हायला लागलेत. बरं. शिवान जागडे असेल किंवा आमचे तिडके असतील किंवा नकुल पोळेकर सारखे विद्यार्थी हे क्लास 1 होऊन आता तहसीलदार असतील, कलेक्टर असतील त्या पदावरती जायला लागलेत. बरं. UPSC, MPSC देऊन ते एक वेगळ्या पद्धतीचं मुलांमध्ये एक द्योतक तयार व्हायला लागले. राजकारणी होणं, सरपंच होणं, ग्रामपंचायत सदस्य होणं याच्यापेक्षा अधिकारी व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने तालुक्याची आमची वाटचाल चालू म्हणजे झालेली आहे. थोडक्यात असं म्हणायला पाहिजे, की कुठेतरी जाऊन नोकरी करण्यापेक्षा माझ्या प्रभागातल्या किंवा माझ्या हं. गटातल्या तालुक्यातल्या मुलांनी अधिकारी व्हावं, अधिकारी व्हावं. यासाठी तुमचा जास्त प्रयत्न आणि कल सध्या सुरू आहे. शाळेतली मुलं ही एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन होतं आणि हं. मुलं लहान अंगणवाडीत गेलेला मुलगा हा 7वीला गेला आणि हं. 7 आणि 5 12 वर्षाचा विद्यार्थी झाला. त्यानंतर मग पालक त्याला 8वी, 9वी, 10वीला मग म्हणतात 10वीला टक्के जास्त मिळाले पाहिजेत. हं. पण त्याचा मेन गाभा हा शालेय जीवनामध्ये असतो, प्राथमिक शाळेमध्ये बरोबर. असतो. तिथल्या शिक्षकांमधली असणारी गोडी असते, त्या अनुषंगाने ते नियोजन होतं. शिस्त तिथेच शिस्त लागते. असते, संस्कार असतात, त्या अनुषंगाने ते निश्चित होतं. आणि आज आपण जर संपूर्ण भारतभर बघितलं हं. तर क्लास 1 अधिकारी असतील किंवा UPSC, MPSC देणारे जे विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हो. हे 70 ते 80% हो, आहेत हो, आणि हो. एक चांगलं मार्गदर्शन, गुणवत्ता त्याच्यामधनं निघते. कारण कुठलंही झाड असेल किंवा कुठलंही हे असेल तर त्याच्या मुळं खोलवर जातात, त्याचंच वटवृक्ष छान होतो. तशा पद्धतीचं त्या हालाकीचे जीवन आणि त्या अनुषंगाने ते नियोजन हे निश्चित त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमधनं संस्कार त्या ठिकाणी मिळतात आणि मुलं एक चांगल्या पद्धतीने होतात. आता तालुक्यामध्ये 3200 विद्यार्थी आमचे शिक्षण घेत आहेत. तालुक्याची विद्यार्थ्यांची संख्या आमची कमी आहे. कारण लोकं पुणे, मुंबई या ठिकाणी व्यवसायानिमित्त शहरामध्ये आलेले आहेत. परंतु गावचा कार्यक्रम असेल किंवा काय असेल तर त्यावेळी 100% त्या ठिकाणी उपस्थिती असते. हं. मग ही गेलेली जी लोकं आहेत ती पुन्हा गावाकडे यायचं म्हणलं तर त्यांची उपासमार होणार आहे. हो. मग ती उपासमार हो. न होता त्या ठिकाणी काही ना काहीतरी एक उद्योग, कारण आमच्या तालुक्यामध्ये MIDC होणं देखील गरजेचं होतं पूर्वीच्या हो. काळामध्ये. हो. ती झालेली नाहीये. कुणी नाही केली, का नाही केली हा दोतात न जाता आपल्याला आगामी काळामध्ये हे निश्चित झालं पाहिजे. तर ह्याच्यावरती एक जाणीवपूर्वक सांगतो, तुमचं जे म्हणणं आहे, की पुढच्या काळामध्ये तुमचं काय धोरण आहे हो. विद्यार्थ्यांसाठी हो. किंवा रोजगारासाठी. तर आता माझा जो राजकीय विकास, राजकीय जी वाटचाल आहे, हां. ती वाटचाल तशा पद्धतीने चालू आहे, की मागच्या काही काळामध्ये मी एका पक्षामध्ये होतो. परंतु त्या पक्षामध्ये गेली 10 ते 12 वर्ष मी काम केलं आणि काम केल्यानंतरनं जी काही वाटचाल आहे, त्याला काहीतरी लिमिटेशन मला त्या ठिकाणी जाणवायला लागली. त्या अनुषंगाने आता या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर आता नवनियुक्त आमदार हं. शंकरभाऊ मांडेकर हं, हे हं. आहेत. त्यांच्याबरोबर आता काम करतोय आणि गेली 4 ते 6 महिन्यामध्ये जे काही तालुक्यामध्ये मला भेडसावणारे प्रसंग होते, त्या प्रसंगावरती त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अनेक गोष्टी ह्या सुटत चाललेल्या दिसतात. हे गेले 6-7 महिन्यामधलाच माझी वाटचाल आहे. म्हणजे तुमचा विचार आता थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हो, विचारांकडे आता चाललाय राष्ट्रवादी काँग्रेस. आणि त्या माध्यमातून तुम्ही आता हे सगळं वेगळ्या पद्धतीने काम करतोय आणि त्यांच्याकडनं काम ते करत असताना तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची जी काही स्वप्न पूर्वी उराशी बाळगलेली आमच्या तालुक्यामधल्या सर्व तरुण युवतींनी बाळगलेली आहेत, हं. ती स्वप्न साकार करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन हे करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आता काही कोटी रुपये
आमच्या तालुक्याला विकास निधी देखील गेल्या 7-8 महिन्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. बरं. आणि त्या माध्यमातून जी काही स्वप्न पाहिलेली आहेत, ही स्वप्न साकार करत असताना जसं आता रिंग रोड होतोय, हां. हिंजवडी आयटी पार्क आम्हाला एक 15 ते 20 मिनिटांमध्ये अर्धा तासात आम्ही पोहोचणार आहोत. हं, हं. तसंच जे काही राजगड तालुक्यामधनं पलीकडे कोकणात उतरणारा रस्ता असेल, आमचा मडेघाटाचा रस्ता पलीकडचा असेल किंवा अलीकडच्या भागामधनं घोल ते कुंभे असेल, त्या घोल ते कुंभे हा रस्ता जर झाला, तर आमच्याकडे पर्यटनाची एक वेगळी नांदी त्या ठिकाणी पोहोचेल. आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जवळचा कोकणात जाणारा रस्ता म्हणजे आमचा त्या ठिकाणचा रस्ता तयार हो, होईल. हो. आणि त्यासाठी आता नवीन मंजुरी देखील झाली आहे. त्या अनुषंगाने कामं देखील चालू होऊन जातील. दिवाळीपूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी पुढच्या वर्षीच्या हं, एक 6 महिन्यामध्ये तो निश्चित रस्ता हा पूर्णत्वाला येईल. कारण हं. 6 ते 7 किलोमीटर लांबी राहिलेली आहे. बाकीचं काम झालेलं आहे. हं, त्या हं. अनुषंगाने गाड्या तिकडनं पळतील आणि हं. चांगलं वाटचाल त्या ठिकाणी होईल. बरं, आता ही जी निवडणूक तुम्ही लढवताय ती नक्की कोणती आहे? एवढं सगळं कामाचं बोलता नक्की आता लोकांपर्यंत तुम्ही कोणत्या गटासाठी इच्छुक आहात हे पोहोचलं पाहिजे आणि त्याला जोडून की हेच पद का? याच पदासाठी तुम्ही का लढताय? हे पण आम्हाला थोडं सांगा. आता आपण जी इलेक्शन लढतोय किंवा निवडणूक लढतोय, त्या हां. निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदच्या कुरण-विंझर गटामध्ये जो आपला स्वतःचा गावचा गट हं, आहे, हं. म्हणजे काही कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांचा गट सोडून दुसऱ्या गटामध्ये उभे राहतात किंवा हो. काही बाकीचा विषय असतो. हं, परंतु आपल्या गटामध्ये आज ओपनची जागा ही आलेली आहे सर्वसाधारण पुरुषाची. हं. त्या ठिकाणी आणि ते नशिबाने मिळतं. हे अशासाठी की पुन्हा ती जागा मिळणं हे देखील अशक्यप्राय गोष्ट असते. काही हं, अडचणी असतात. पण ती आली आहे आणि गेल्या 10-12 वर्षामधलं आपण जे काही काम केलेलं आहे, हं, त्या कामामधला जे काही महत्त्वाचे विषय आहेत, ते काही गोष्टी राहिलेल्या आहेत. त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे म्हणून मी करतोय. हं, कारण नुसतं पद घ्यायचं, ते नारळ, शाल घ्यायची आणि निघून जायचं असला कार्यक्रम न करता, मागच्या काही काळामध्ये जे काही तालुक्यामध्ये विकास करायचा होता हं. आणि नुसता आपला गट हा न बांधिलकी करता आपला संपूर्ण तालुका, तालुका. राजगड तालुका हं. म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतोय. त्या ठिकाणच्या छोट्या-मोठ्या गोष्टी असतील त्या अनुषंगाने आपल्याला ते निराकरण करायचं आहे. आणि तालुक्याला गतवैभव म्हणजे माझ्या तालुक्यामधनं राजगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्ष राजधानी म्हणून त्या ठिकाणी काम केलं. हो, आणि हो. त्या काळातला जो सुवर्णकाळ होता, तो पुन्हा माझ्या तालुक्याला मिळाला पाहिजे. हं. त्या अनुषंगाने काही वाटचाली मनात धरलेल्या आहेत. त्या आगामी काळामध्ये सर्व तरुण मित्र असतील, युवक असतील, युवती असतील यांच्या माध्यमातून आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन हे आगामी काळामध्ये निश्चित पूर्ण करायच्यात. ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपणच का? हं, ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे, की गेल्या 10 वर्षामधला माझा जो काही अनुभव आहे, हं. म्हणजे पत्नीच्या रूपाने 5 वर्षाचा आणि मी स्वतः 5 वर्ष काम केलं. त्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोविड होता. म्हणजे 3च वर्ष मला तशी खरी काम करायला मिळाली संधी. हो, हो. परंतु त्या कामाच्या जोरावरती जे काही राहिलेली स्वप्न आहेत, माझ्या काही गावांमध्ये काही योजना करायच्या राहिल्या असतील हं, किंवा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचताना ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण करताना जो काही पूर्वीचा अनुभव आहे, तो निश्चित उपयोगी येणार आहे. पदाधिकारी हा कोणी ना कोणीतरी होतोच. हो, 75 सदस्य असतात. आता यावर्षी आमचे 74 सदस्य आहेत. हो. प्रत्येक भागामध्ये कोणी ना कोणीतरी निवडून येणारच आहे. परंतु पूर्वीचा माणूस जर निवडून आला आणि तर त्याच्या माध्यमातून पूर्वीचा अनुभव, कुठला अधिकारी कुठं बसतो, हं, त्या हं. अधिकारी नुसतं बसणं किंवा ते खातं माहिती असणं महत्त्वाचं नाहीये. त्याचा अभ्यास देखील असणं अभ्यास गरजेचं आहे. महत्वाचा. हं. प्रत्येक विभागाची खाती जी प्रत्येक आहेत, त्या खात्यामधनं काही ना काही तुमच्या भागामध्ये जर आलं, तुमच्या भागाचा विकास झाला, तरच निश्चित आपण त्या ठिकाणी करू शकतो. उदाहरणार्थ बारामती तालुक्यामध्ये आज आपण गेलो, पुणे जिल्ह्यामधल्या 13 तालुक्यांपैकी बारामती तालुक्यामध्ये गेल्यानंतरनं बारामती तालुका अतिशय सुंदर आणि प्रत्येकाला असं वाटतं, की आपला तालुका तसा व्हावा. परंतु हो. त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जे काही नेतृत्व आहे, पवारसाहेब असतील, त्यानंतर दादा असतील, दादांच्या माध्यमातून असेल किंवा सर्व यंत्रणा हं, एक सकाळपासून त्या ठिकाणी वेळ देतात आणि सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन हं. त्यांनी केलेलं आहे. तसं आपल्याकडे करण्यासाठी आपली देखील त्या ठिकाणचं पाठबळ आणि पाठपुरावा हा तशा पद्धतीने असला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न सोडवता सोडवता येतील येते. आणि त्यासाठी एक चांगला सर्वांगीण विकास असणारा जिल्हा परिषद गट किंवा तालुका आपल्याला निर्माण हं. करता येईल. आता खरं तर मला तुमच्याकडून एक 3 मुद्दे पुढच्या प्रश्नावर अपेक्षित आहेत आणि ते असे आहेत, की लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं? बाकी सुद्धा लोकं तुमच्या आजूबाजूला उभी असणार बरोबर. आहेत. तर लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं? याचे ठळक 3 मुद्दे आमच्यापर्यंत मांडा. लोकांनी आपल्यालाच का निवडून द्यावं याच्यापेक्षा आपण इतर लोकांपेक्षा काय वेगळं आहोत हं. हे जरा जाणीवपूर्वक सांगावंसं हो, वाटतं मला. हो. कारण हे आपलं आपणच सांगावं लागेल. दुसरं कोण आपलं हो, सांगाल हो. किंवा माहिती आहे. परंतु आज तुमच्या माध्यमातनं ह्या मुलाखतीच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचताना समोरच्याच्या डोळ्यामधलं पाणी हे ज्याला ओळखता येतं, तो तुमचा
समोरचा जो काही सहकारी असेल हं. त्या माणसाला आपण निवडून द्यावं. म्हणजे संवेदनशील. संवेदनशील आणि जे काही अडचणी असतील किंवा हं. लोकांच्या डोक्यामध्ये काही विषय असतील, हं. समोरचा माणूस गेल्या 10 वर्षामध्ये समोर आल्यानंतर ना त्यांनी सांगण्यापेक्षा आपण त्याला विचारलं पाहिजे, की दादा हे काय झालंय नक्की? काय अडचणी आहे? बरोबर. त्यातनं मार्ग कसा काढता येईल? आणि मार्ग हे सगळेच काढतात, हं. जर मार्ग असेल तर. परंतु मार्ग नसताना मार्ग काढणारे व्यक्तिमत्व त्या अनुषंगाने आम्ही वाटचाल केली आहे. कारण वेल्हा तालुका हा दुर्गम डोंगरी भागातला हो. एरिया आहे. त्या ठिकाणी आर्थिक जरी सधन नसली लोकं, तरी खूप प्रेमळ लोकं आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी लोकांमध्ये आहे. लोकांनी एकदा शब्द दिला, तर ते कधीही फिरत नाहीत हं. आणि तो मागच्या काही काळामध्ये आदिवासी समाज असेल किंवा सर्वसामान्य कुटुंबांमधली लोकं असतील, अनेक लोकं त्या ठिकाणी रात्रीच्या 12-12 वाजता गेली आणि त्यावेळेस ते लोकांनी सांगितलं त्या दुसऱ्या उमेदवारांना, की "दादा तू पाहिलंस का शेजारी काय केलं त्यांनी? त्या अमोलदादा नसतं तर आमचं हे नसतं झालं, हे घर नसतं झालं, रस्ता नसता झाला, पाणी नसतं आलं." लोकच बोलतायत लोकं थोडक्यात. बोलतात त्या अनुषंगाने एक चांगली प्रेरणा त्या ठिकाणी मिळते. आता सर्व इच्छुक उमेदवार प्रत्येक भागामध्ये हिंडतायत. काकड आरती असेल किंवा बाकीच्या गोष्टींना हिंडतात. काकड आरतीला जाणं हे सांप्रदायिक उपक्रम आहे. तो काही विषय नाही. आम्ही पण जातो. परंतु प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जाणं आणि आत्ता इलेक्शन आलं म्हणून जाणं याच्यामध्ये ह्याच्यात खूप मोठा फरक फरक आहे. आहे. मग आम्ही प्रत्येक वेळेस काही घटना असेल म्हणजे किंवा दुसरा मुद्दा आपण सातत्य ठेवू शकतो, की सातत्य मी सातत्याने जनसंपर्कात आहे, जनसंपर्क. लोकांमध्ये आहे. मला ते प्रश्न माहिती आहेत. हं, हं. हा एक मुद्दा आपण त्यामध्ये आणू शकतो. आणि आणि शेवटचा तिसरा मुद्दा काय सांगू शकतो आपण? लोकांमध्ये गेल्यानंतर ना लोकांच्या ज्या काही अडी-अडचणी असतात, हं. ह्या प्रत्येका व्यक्ती ही सांगत नसती. आता मध्यंतरीच मी एक एकल महिलांचा एक छोटासा कार्यक्रम घेतला होता. बरं. शासनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला गेलो. तिथं गेल्यानंतर ना ह्या सगळ्या एकल महिला म्हणजे काही विधवा असतील, परित्यक्त्या असतील किंवा हं. महिला एकट्या राहणाऱ्या असतील. ह्या महिलांच्या ज्या काही अडी-अडचणी आहेत, हां. ह्या तर आहेत. परंतु आपण कुणी त्यांना कमी समजणं कारण नाहीये. हं. कारण ती एकटी महिला त्या कुटुंबाचं पालन-पोषण आणि अतिशय सक्षमपणे राबणारी ही रणरागिणी असते आणि त्या पद्धतीने ती काम करतीये. त्या महिलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी त्यांना शासकीय योजना असतील, हं. त्या योजना देखील प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने काही वाटचाली आम्ही करतोय आणि त्या प्रत्येकाला म्हणजे ज्याला काही अडचण असेल, हं. तर कधी काही फोन केला, सर्वसामान्य माणसाने जरी फोन केला, तर तो फोनला रिसीव्ह करायचा आणि त्याला काय जे काही अडचण हं. असेल, ती निश्चित त्या ठिकाणी मार्गी म्हणजे लावायची. आपण तिसरा मुद्दा असा म्हणू शकतो, की हाकेला ओ हो देणारा देणार. मी आहे आणि आजपर्यंत तुमच्या सोबत आहे. तर मतदानाच्या रूपानं ते हं. तुम्हाला त्यांनी सांगावं, सांगा. त्या रिटर्न्स द्यावेत असं आपण म्हणू शकतो. आता थोडंसं वेगळ्या प्रश्नांकडे वळूयात. एक मतदानामध्ये रिटर्न्स अशा पद्धतीने सांगतोय, की हां, मागच्या पहिल्या इलेक्शनला 12 ते 17 मध्ये आपण वसुधाच्या रूपाने काम केलं. त्यावेळेस हां. वसुधाला 1100 मतांनी निवडून दिलं हो. आणि नंतरनं बा 17 ते 21 मध्ये 17चं जे इलेक्शन झालं, हां. त्याच्यामध्ये 2,500 लोकांनी आपल्याला अधिकचं मतदान त्या लीड ठिकाणी वाढलं. लीड वाढलं. हे लीड वाढणं एवढं सहजासहजी होत नाही. आता काय अपेक्षा आहे कारण अमोलदादा? त्यावेळेचे जे उमेदवार होते, हे देखील प्रत्येकजण तेवढेच ताकदीचे होते, तेवढेच सक्षम होते. असं हां, कुणी काही सामाजिक उपक्रमात हां. नव्हतं असा विषय नाही. पण लोकांनी त्यांना ठेवून आपल्याला दिलं. याचं कारण असं होतं, की त्या लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींना आपण त्या ठिकाणी वेळ देत होतो आणि त्या हं. वेळेचं रूपांतर लोकांनी निश्चित त्या ठिकाणी केलंय. आगामी काळामध्ये विषय असा आहे, की 2,500चं जे मताधिक्य मिळालंय, ते हां, वसुधाच्या काळात त्यावेळेस माझी पत्नी त्यावेळेस हां. कार्यकाळात होती आणि त्यानंतरनं मी काम केलं स्वतः. 21 ते 17 ते आत्तापर्यंत आज अखेर हां. आपण त्या ठिकाणी काम करतोय. ह्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी लोकांनी वाढ केली पाहिजे आणि वाढ किती 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 अपेक्षा आहे दादा? अपेक्षा माझं असं म्हणणं आहे, की 5,000च्या लीडने आपल्याला यावेळेस वाह! निश्चित निवडून दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने वाटचाल देखील आहे. समोर पक्षी वातावरण आणि चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. कामाचं बोला हे पॉडकास्ट सिरीजला नाव देताना ते का दिलं गेलं असावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आता आहे ते म्हणजे अमोल नलावडे. आता वळूयात थोड्याशा रॅपिड फायर क्वेश्चनरीकडे आणि त्यातून जाणून घेऊयात अमोलदादांचं खरं व्यक्तिमत्व आणि त्यातून त्यांच्या मनात असणाऱ्या गोष्टी 1 ते 2 शब्दात किंवा फार फार तर एका वाक्यात याची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सुरुवात करूयात. सगळ्यात आधी पहिला प्रश्न, तुमच्या दिवसाची सुरुवात कशापासून होते? चहा, बातम्या की मीटिंग्स? मीटिंगनीच होतंय. कारण सकाळी उठल्यानंतरनं म्हणजे उठतो हा फोननीच उठावं लागतं सकाळचं. 5:30-6 ला उठणं होतं. सकाळी हां. जॉगिंग वगैरे झाल्यानंतरनं बाकीचं काम चालू होतं. हं. सकाळी 7-7:30 ला लोकांचं काही ना काहीतरी विषय असतो. त्या अनुषंगाने त्यांचा विषय म्हणजे होतो. लोकं लोकं मीटिंगला येतात. लवकरला येतात, क्या सकाळी-सकाळी बात! येतात क्या आणि हक्काचं घर म्हणजे कुणी आल्यानंतरनं गरीब असो किंवा मोठा असो, हं. त्याचं काही ना काहीतरी प्रश्न सुटणार. त्या अनुषंगाने सकाळी-सकाळी लोकं येतात आणि त्या अनुषंगाने मार्ग लागून जातो. बरं.
टीका ऐकून राग येतो की शिकायला मिळतं? प्रत्येक टीकाकाराकडनं काही ना काहीतरी शिकायचं, हे आमच्या वडिलांची शिकवण आहे. बरं. म्हणजे वडिलांचं म्हणणं असं आहे, की तुम्ही समोरचा काय बोलतो हे निश्चित ऐकून घेतलं पाहिजे हं. आणि त्याच्यातनं काहीतरी बोध घ्या. तो का बोलतो, त्या तशा अँगलनी का बोलतो, त्याच्यात बदल तुम्हाला करता आला, तर तुम्ही नेते आणि तुम्ही त्या बरं. ठिकाणचं काम करू शकता. सगळ्यात जास्त मोठा स्पर्धक तुम्ही कोणाला समजता? मी सर्वात मोठा स्पर्धक स्वतःलाच समजतो. हं. कारण दुसऱ्याबरोबर कॉम्पिटिशन करण्याच्या ऐवजी मी माझ्याबरोबरच कॉम्पिटिशन करतोय. दुसऱ्याबरोबर कॉम्पिटिशन करून काही त्यातनं हाताला लागणार नाही. परंतु आपल्याबरोबरच कॉम्पिटिशन केली, तर आपल्यामधले जे काही न्यूनगंड किंवा काही अडचणी असतील, हो. त्या दूर करता येतील अगदी. पुढचा प्रश्न विचारतीये, राजकारणात लोकं फक्त बोलतात, तर त्याला एका वाक्यात काय उत्तर द्याल? नुसतं बोलून काहीच मिळत नाही त्या लोकांना आणि बोलून तुम्ही कृतीमधनं काही जे दाखवता, ते महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे बोलण्यापेक्षा कृती केली कृतीमधनं ते पाहिजे. दिसलं पाहिजे. जर तुम्ही चित्रपटात असता, तर कोणत्या नायकाची, अभिनेत्याची भूमिका तुम्हाला करायला आवडली असते? मी खरं सांगू का? अनिल कपूरांचा नायक पिक्चर आपण बघितलेला आहे. हां. त्या पिक्चरमध्ये अनिल कपूरांनी जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक एक दिवसाचा एक दिवसाचा मुख्यमंत्री. मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. तशा धर्तीवरती काही ना काहीतरी आमूलाग्र बदल ह्या प्रशासनामधून असेल किंवा आपल्या समाज जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. चला त्या लगेच त्यालाच अनुषंगाने. जोडून प्रश्न विचारते पुढचा रॅपिड फायर. जर तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्री तुम्हाला केलं गेलं, तर पहिलं काम त्या अनुषंगाने कुठलं असेल? सर्व महिला ज्या आमच्या आहेत हं, तालुक्यामधल्या, हं, त्यांना रोजगार निर्मितीसाठी जे काही सक्षम पाऊल असेल, हं, शासनाकडनं असेल किंवा त्या ठिकाणच्या यंत्रणेत असेल, हं, हं, म्हणजे आज आपण योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा हे करतोय, प्रयत्न हं, करतोय. हं. परंतु रोजगार निर्मिती आणि आर्थिक सक्षम स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी काही ना काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं सक्षमता, आर्थिक तो निर्णय तो तुम्ही निश्चित घेऊ आपण पहिला त्यावेळी. घ्याल. पहिला घेऊ. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक गोष्ट अशी की जी या यंदाच्या राजकारणात आता तरी बदलायला हवी. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल जो आहे, याच्यामधनं लोकांनी लोकाभिमुख काम करणं हे महत्त्वाचं गरज आहे. लोकांच्यासाठी काम करणं. लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे स्वतःसाठी न करता लोकांसाठी केलं. स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा काय होतं, ही लोकं समाजामध्ये जातात आणि नुसतं बोलणं हं. आणि कृतीमधनं समाजाच्यासाठी काही ना काहीतरी केलं, तर समाज कधीही साथ सोडत नाही. हा मला आलेला स्वतःला अनुभव आहे. हे राजकारणात ही गोष्ट बदलायला हवी. हां. आता थोडासा एक पर्सनल प्रश्न रॅपिडमधला विचारते. तुमचं आवडतं एखादं गाणं, गाणं या जगण्यावर प्रेम करावं. या जगण्यावर, या जन्मावर जन्मावर प्रेम, शतदा प्रेम शतदा कर. प्रेम करावं. वाह! वाह! क्या बात है. आता थोडंसं एक तुमच्या कामाला धरून प्रश्न विचारते. याचंही रॅपिड फायरमध्येच हं. उत्तर अपेक्षित, की तुम्ही भरपूर लीडने जिल्हा परिषद सदस्य आत्ता झालात, तर पहिलं काम, सगळ्यात पहिलं प्राधान्य दुसऱ्या दिवसापासूनच कुठल्या कामाला असेल? माझ्या भागामधलं गुणवत्तापूर्ण शिक्षण याच्यावरती खूप मोठं काम करायचं आहे मला. हं, कारण माझ्या भागामध्ये भांडवल जे आहे ते हं, विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांवरती निश्चित काम करायचं आहे हं, आणि आगामी काळामधील माझ्या भागामधून क्लास 1 अधिकारी, IPS अधिकारी, UPSC, MPSC करणारे विद्यार्थी हं, हे निश्चित त्या ठिकाणी घडवायचे आहेत आणि मुलांना शिक्षणाच्या ह्याच्यावरती हं, खूप मोठा भर देऊन निश्चित त्या ठिकाणी जे नोकरी नाही, नाही म्हणतोय आपण, ते नोकरी हं. नाही कारण शिक्षण नाही. हां. शिक्षण आल्यानंतर ऑटोमॅटिकली नोकऱ्या भरपूर आहेत आणि त्या अनुषंगाने पुणे शहर औद्योगिक क्रांती ज्या शहरामध्ये झाली आहे, त्या शहरामध्ये कुठेही नोकरी कमी नाही म्हणजे पडणार. शिक्षणाला थोडक्यात भर तुम्ही प्राधान्य द्याल आणि प्राधान्य द्यायचं. गुणवत्तापूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाला. शिक्षणाला. क्या बात है! अमोल दादा, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान आमच्याशी संवाद साधलात. आता जाता-जाता आमच्या सर्व मतदारांसाठी तुमचं काय सांगणं असणार आहे, ते कृपया तुम्ही आम्हाला सांगा. एक आव्हान मतदारांसाठी? राजगड तालुक्यामध्ये आपण गेली 12-13 वर्ष काम करतोय. या कामामधून आपण सर्वांनी जे काही माझ्याकडून जे पाहिलंय, ते निश्चित कामाच्या रूपाने पाहिलंय. पक्ष, संघटना ह्या जरी असतील, तरी काम करणं आणि कुणीही आलं, गोरगरीब असू किंवा कुठल्याही पक्षातला असू, विरोधक जरी असला तरी त्याची कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या रूपाने आपण सर्वांनी जे काही मागचं काम केलेलं आहे, ते आगामी काळामध्ये त्याच्यापेक्षा काहीतरी सरस हे करायचंय आणि ते करत असताना तुमची सगळ्यांची साथ ही मला अपेक्षित आहे आणि ती साथ आपण मिळेल अशी अपेक्षा करून या ठिकाणी आपण जाऊया आणि 2025चं हे जे काही जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये माझ्याबरोबर माझ्या पक्षामधील सर्व सहकाऱ्यांना, कारण राजगड तालुक्यामध्ये हा आमूलाग्र बदल करण्यासाठी
या राजकीय पक्षामध्ये आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं आपल्याला जर अधिकचं काही घ्यायचं असेल तर त्या अनुषंगाने आपण देखील काहीतरी दिलं पाहिजे. तर आजच्या हा बदल 6च्या 6 जागा म्हणजे पंचायत समितीच्या 4 जागा हं. आणि जिल्हा परिषदेच्या 2 जागा ह्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून निवडून याव्यात. त्या अनुषंगाने जो काही आपल्याला मदत लागेल तेवढी मदत आपण सर्व सहकार्याने करावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो. अगदी, अगदी. आणि आपण तीच प्रार्थना करूया, त्याच शुभेच्छा आम्हा सर्व टीमकडून अमोलदादा तुम्हाला आहे. येणाऱ्या भावी काळात आपण जिल्हा परिषद सदस्य व्हावं आणि त्यातून चांगली-चांगली कामं आपल्या माध्यमातून व्हावीत. हीच शब्दब्रह्म प्रस्तुत कामाचं बोला या पॉडकास्ट सीरीजमधून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देते. आपण इथे आलात, आमच्याशी छान कामाचं बोललात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शब्दब्रह्म यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.